प्रत्येक प्रेयसीला असं वाटत असतं की आपला प्रियकर हा सलमान खान सारखा बॉडी बिल्डर असावा, पैलवान असावा. पण खरंच एखादा पैलवान जर एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तर बघूयात त्या मुलीचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हेमंत ढोमे आणि श्रेया बुगडे. आला रे पहलवान लोगो रे लोगो, पहलवान के संग संग झूम रो, आखाडा सोडून आला हो, मर्त्याचा वळणाला गेला हो, प्रपोज करणार मुलीला पटवणार. थांब, याला गरज आहे, ह्याला गरज आहे, तुला पण गरज आईला माझलेच नुसते पोळ. व्यायाम करायला नको, नुसतं खायला पाहिजे. व्यायाम करा जरा. त्या अंशूकडे बघा जरा, अशी पाहिजे बॉडी. हाय की नाही टेकवडे गावचा सलमान. ए नुसतेच जाऊन बसले, घोषणा कोण देणार आहे? 1 रुपया चिंगम. सुदाम भाऊ चिंगम, 1 रुपया चिंगम. सुदाम भाऊ चिंगम, 1 रुपया चिंगम. सुदाम भाऊ चिंगम. बस. मेहनत करावी लागती, व्यायाम करावा लागतो, तवा कुठं बॉडी येते, तवा माणूस होतो हिंद केसरी. अरे पैलवान सुदाम पाटील म्हणतात आपल्याला. आता बाज झालं, आता कुस्ती बिस्ती बाज झाली, आता लग्न करायचं. किती दिवस आईच्या हातचा खुराक खायचा, आता बायकोच्या हातचा खुराक खायचाय. आपले छोटे छोटे 5-6 घरातलेच पैलवान बनवायचे. आज मी तिला प्रपोज टाकणार आहे. किती दिवस असं गाडीच्या मागं कुत्री लागतात तसं मागं लागायचं. आज काय ते फुलन फायनलच करून टाकायचं ज्या आईला. कुठे आहे ती? हेमा, हेमा. अग हेमा माझ्या प्रेमा, तुझी माझी जोडी जमली ग, अशी फटक्यात पोरगी पटले. तुझी माझी जोडी जमली ग, अशी फटक्यात पोरगी पटले. कोण्या भुसनाळ्या? भुसनाळ्या? अगं हजारो तरुणींच्या दिलाची धडकन. बाजूला सर नाही तर सायकल धडकन. हेमा ओळखलं नाही? हे बघ, ए बाजू चल. आईला गॉगल घातला म्हणून ओळखला नसेल. अगं हे बघ, अरे गचपण ढवळ्या हो ना बाजूला. अगं गचपान डावळ्या नाही ग, सुभान डावळ्या पाटील असं नाव आहे माझं. सायकल ठेव बरं तिकडे. अरे अरे काय करतो माझी सायकल? अरे चल माझ्याशी गप्पा मार, थोड्या गप्पा मार. हात लावू नका. माझ्या घरच्यांनी पाहिलं तर उगाच राडा होईल. आणि हे बघ, मी ना दळण आणायला चालली हो बाजूला. दळण? हा मी किती प्रेमाने वाट अडवली तुझी. कुठं तो कान्हा आणि गवळण, कुठं मी आणि तुझं दळण. तू काय घरच्यांचं टेन्शन घेऊ नको. आता आपलं लग्न ठरलेलं आहे. ठरलंय? कोणी ठरवलंय? मी. आवर आवर चौथाला जा. अगं आवरूनच आलोय घरून. कसं काय दिसतंय? अग माझं चांगली देव, वरून हत्ती आणि खायला झाली अगरबत्ती. तू दिसण्यावर जाऊ नका. नॅशनल लेवलचा पैलवान आहे आपण. आय मागची कुस्ती बघितली का? पंजाबचा पैलवान असा लोळावलाय आपण. अगो बाई, असला धिप्पाड होता. म्हणलं आता ह्याच्याशी कोण कुस्ती करणार. तर वाजतात म्हणले तूच घुस. मग काय वाजतात म्हणले, मग घुसलो मी. असा शेड्डू ठोकला. हा बजरंग बलीचं नाव घेतलं, तुला डोळ्यासमोर आणलं आणि घुसलो त्याच्या मांडीत. ही काही लक मध्ये आंटी लागली माझी. 1.5 मिनिटात त्याला माती दाखवली, धोबी पचाड. झालंय बोलून चालले म्या. ए काय रुसली का काय तू माझ्यावर? काल पण किती वाट बघितली, आलीच नाही तू. पिक्चरला जायचं ठरलं होतं आपलं. चल. नाही, म्या तुझ्या संग कुठं बी येणार नाही आणि तुझा माझा संबंध संपला. आलं माझ्या लक्षात आलं. इतके दिवस आपलं इल्लीगल चाललंय ना म्हणून रुसले तू. कॅम्पा कॉला सारखं इल्लीगल. आता लिगलच करतो मी. थांब. यामा कॅन आय मॅरी मी? ए बाजूला, घोडा आला, घोडा आला बाजूला. घोडा घोडा घोडा. अरे मुर्द्या, मी ठाय. तू हसलीस? ही काय पद्धत झाली दात काढायची? का हसलीस पण? मग दात काढून नाही तर काय करू? त्या नाही मॅरी मी म्हणजे तू स्वतःशीच लग्न करणार वय? आता तुझी लायकी तशीच आहे. कर कर स्वतः. मला सांग हेमा,
माझ्या छोट्या छोट्या पैलवानांची आई होशील का? छोट्या छोट्या पैलवानांची आई आला मोठा. हे बघ, माझी एक अट आहे. हे तुझे एक बोट आहे. सॉरी काय अट असेल ती सांग, तुझ्यासाठी काय पण. बघ, मी तुझ्याशी लगीन करी, हा पण त्याआधी तुला पुरुष होऊन दाखवावं लागेल. हे हेमा, अगं मग मी कोण आहे? इतके दिवस आपलं झंगाटे तुला कळलंच नाही मी अजून पुरुष आहे. तरी तुला म्हणत होतो एकदा चल माझ्या बरोबर उसाच्या शेतात, पण आली नाही. तसं नाही म्हणायचं मला. पुरुष म्हणलं की एकच येते डोक्यात. मग दुसरं काय यायला पाहिजे डोक्यात? अरे नुसतं मुसरूड फुटलं म्हणजे पुरुष म्हणा नसतं. त्या मिशी मागची जबाबदारी ओळखायला शिका. ए काय शाळा लावली? कशा पाय कावली ग? काय झालंय काय तुला? काय झालंय? हा काल तू होता ना नाक्यावर. हा होतो ना. मग जेव्हा माझी मैत्रीण रुपाली तिची त्या बाबांनी छेड काढली तेव्हा तू बी होता ना तिथं. आम्ही होतो ना, पण मी काही नाही केलं. का काही नाही केलंस? आईला म्हणजे मी काय करायला पाहिजे होतं का? आईला ही पहिलीच पोरगी आहे, लवरनी छेड काढली नाही म्हणून रुसली. मी काय छेड काढायला पाहिजे होती? हे तू जरा बावळट आहेस का? हे बघ, आईवरून शिवी दे पण बावळट म्हणू नको. तुला कळत कसं नाही? काय केलं का नाहीस म्हणजे तू त्या बाबांना थांबविलं का नाहीस? हा, 2 मुस्काडात का नाही लावलंस त्याच्या? हा 2 मुस्काडात. आमदाराचं पोरग आहे ते, त्याच्याशी कोण नडल नको बाई नको. आणि बॉडी काय शोची आहे का नावाचेच पैलवान तुम्ही? कशी रे अशा वेळी शेपूट घालता? हा, ए त्या रुपालीला त्या बबननी छेडलं म्हणून आपल्यात कशाला भांडण लावून घेते? तुला काही बोलला नाही ना तो, माझ्या बहिणीला काही बोलला नाही ना, जाऊ दे मरू दे मग. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या या बहिणीनं कोणी काही बोललं केलं नाही म्हणून तू काहीच करणार नाहीस. अच्छा, नाही नाही, माझ्या आई बहिणीकडे बघू दे, नुसतं बुकलूनच ठेवीन त्याला. बर. मग काय तर तुझ्या बहिणीकडे बघत होता? होय का? आता डोळेच येत म्हणल्यावर बघणार. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, जाऊ दे जाऊ दे. आणि बोलला पण काय सॉलेट माल दिसतेस म्हणला. होय का? जाऊ दे, आता ती दिसायला आहेच सुंदर तर बोलला असेल, त्याला शब्द सापडले नसतील. तसं मराठी वाईट आहे त्याचं. जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचं, जाऊ दे. सगळे कसं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे? हा, अयो. पुरुष आहेस ना व? हे काय ग मगापासून पुरुष आहेस ना पुरुष आहेस ना? तुला खुराक माहित नाही का माझा? दिवसाला 24 अंडी, 2 कोंबड्या आणि 2 लिटर दूध, ते पण धारोशनं असं सुळूक सुळूक. अरे मेहनत लागते पचवायला. तुझ्या भावाला देऊन पहा 4 अंडी, दिवसभर तुमच्या शेताला खत घालीन ते. अवघड असतं पचवायला. तुला कोण वाटतो कोण मी? पळपुट्या. आणि असल्या पळपुट्या मुलाशी मला लगीन करायचं नाही. त्यामुळे- तू आधी त्या बाबांच्या जाऊन 2 मुस्काटात लाव, मग मी तुझ्याशी लगीन करायचा विचार करन. हा, विचार? हा. मग बुकलतोच ना त्याला जाऊन, खोलतोच त्याला. विचार कशाला, डायरेक्ट लग्न करू. अरे वा, अरे माझं रोजा, शाबास. आईला ही पहिलीच पोरगी आहे, आपला लवर मारामारी करणार म्हणून खुश होती. हा मग? अरे माझं होणारा नवरा बायकांची सुरक्षा करणार म्हणजे मला अभिमान वाटणारच. अरे तुमच्यासारख्या पोरांकडनं असलीच अपेक्षा असते आमची. हा, मला सांग, तुझ्या त्या ग्रुपचं नाव काय? आबा कावतोय ग्रुप. आबा कावतोय? हे काय नाव झालं? हे लय फेमस आहे, अध्यक्ष आहे मी ग्रुपचा. काय सांगतो? काय काय करता रे तुम्ही? काय करता? आम्ही लय काम करतो, लय काम करतो आम्ही. बाबो. मागच्या गणपतीला हा. जिवंत देखावा ठेवला होता आणि दही अंडी 1 लाखाचं बक्षीस ठेवलं होतं. मग नाही ते झालंच रे, पण विधायक काय करता? म्हणजे समाजासाठी काय करता का नुसते दारू ढोसताना जुगार खेळता? तुला कसं काय कळलं? तुला कोणी सांगितलं? तुला कोणी सांगितलं? त्या अंशाने सांगितलं असेल. त्याचा एक डोळा आहेच तुझ्यावर, थांब त्याला बघतो. अरे मला कुणी बी काही बी सांगायची गरज नाही, मला समजा कळतंय. अगं ते जरा आपलं थोडं टाइमपास, जरा म्हणजे जरा थोडा टाइमपास. हा, तुमच्या ग्रुप मधला तो अर्जुन्या दारू पिऊन स्वतःच्या बायकोला मारतोय. अरे ती बिचारी पोटुशी आहे. हा, तुम्ही त्या अर्जुनाला धारेवर का नाही धरत? अगं म्हणलेलंच आहे, शहाण्याने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. काय रे अतुल? तुम्ही शहाणे का? अक्कल गुडघ्यात आहे तुमची. एक वेळ बहिणीवरून शिवी दे, पण माझा गुडगा आहे, माझी मेंदू काढायचं नाही. हा चला आता मी शिव्या पण आई बहिणींवरच द्यायचं. त्यांना काय घोड मारलंय रे तुमचं? बरं बापावरून दे मग. पण ते कसं वाटेल तुझ्या मी बापाचं? काय इथे शिव्यांच्या भेंड्या खेळायला आले नाही. मी काय म्हणते सुद्धा, मी ऐक. तुम्ही लोक एवढी कसरत करता, मेहनत करता, हा तालीम करता, मग तुमच्या अंगात रग आहे, ताकद आहे, ते चांगल्या कामासाठी वापरा ना. म्हणजे काय हा ग्रुप, हा फाईट रायडर काय आणि बाबा कावतो काय आहे? हा, एखादा चांगला ग्रुप काढा, हा म्हणजे जो बायकांची सुरक्षा करेल असा. आता मला सांग, तुझ्या तालमीत पोरं किती? हा,
40 पोरं आहेत. 40 पैलवान आणि ते गावगुंड हाताच्या बोटावर मोजणे आहेत के. तुम्ही समध्याने मिळून ठरवलं ना तर कोणाची टाप आहे का कुठल्या पण बाईकडे वाकड्या नजरेने पाहायची सांग मला. आता मी काय म्हणतो तुम्ही समधे जण मिळून ना एक गोष्ट ठरवाच आणि ज्या दिवशी तू हे करशील ना त्या दिवशी हेमा तुझ्याशी लग्न करील. हा असं आहे का? मग आजपासूनच सुरुवात करतो. ए सगळे पुरुष आता म्हणायचं माझ्या बरोबर. माधवी तुला नाही, तू बस. तुला पण नाही, तुझं कन्फ्युजन झालं. हे बघा, आजपासून आपण पुरुष या शब्दाची जबाबदारी ओळखू, बायकांचं रक्षण करू. कराल ना माझ्या बरोबर? मग बोला जय भवानी. जय शिवाजी. आता बघ, हाय का कोणाची टाप पोरीकडे बघायची? आता तो आहे आणि आम्ही होत. मी काय म्हणती हा? आय ना लव यू. अंगावरच काटा आला जे आईला. ए आता आम्ही रामलीला बघून येतो. लक्षात ठेवायचं, उद्यापासून बायकांचं रक्षण. टाटा. खूप छान परफॉर्मन्स होता तुमच्या दोघांची केमिस्ट्री. ऑल रिअली लुक व्हेरी क्यूट की हा एक यंग कपल आहे आणि खूप छान मुद्दा मांडला गेला इथे. मला खूप आवडला हा ऍक्ट आणि वेल रिहर्स्ड होता, वेल रिटन ऍक्ट. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्नील सर. खूप सुंदर झाला तुमचा परफॉर्मन्स. श्रेया, तुम्हाला बघून एरवी असं वाटत नाही की तुम्ही हा डायलेक्ट इतका छान कॅरी करू शकाल, पण तुम्ही खूप छान कॅरी केला हा डायरेक्ट. आणि मला आनंद आहे की या माध्यमातून पण आपण लोकांना हसवण्याबरोबरच असे छान छान संदेशही त्यांना देतोय. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. अश्विनी मॅम किती गुण? 9 गुण. आणि 9 गुण 18 गुण.